एक महिला असते, ती विचार करते की एकच तर जीवन भेटलं आहे, का नाही या जीवनाला आपल्या मनाप्रमाणे जगावं, का आपण आपल्या मनाप्रमाणे एन्जॉय करू नये. आणि हा विचार करून ही महिला आपल्या चुलत दिराला शारीरिक सुखाचा एक भाग बनवते. आणि त्यानंतर देखील या महिलेचं मन भरत नाही. तिला वाटतं की आणखी देखील आपण आपल्या मनाप्रमाणे एन्जॉय केला पाहिजे. तेव्हा ती असं काहीतरी करते आणि असे काही काही कांड करते आणि नंतर तिच्याच सोबत असा काहीतरी कांड होतो जो आज रोजी सोशल मीडियावरती व्हायरल आहे. अखेर ही महिला कोणत्या लेवलची होती आणि हिने काय काय कांड केले होते, संपूर्ण कहाणी सांगणार आहे. बस व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार मित्रांनो, मी स्वप्नील. आजच्या आपल्या सत्य घटनेची सुरुवात होते उत्तर प्रदेशच्या बांदा जिल्ह्यातून. नगर कोतवाली पोलीस स्टेशन आहे आणि नगर कोतवाली पोलीस स्टेशन अंतर्गत गोंडी बाबा नावाचे एक गाव आहे आणि याच ठिकाणी राहणारे गेंदाल, त्यांच्या पत्नीचं नाव टंटी देवी. गेंदाल आणि टंटी देवीचा एक मुलगा असतो ज्याचं नाव असतं पप्पू निषाद. पप्पू निषाद चांगला वयात आलेला मुलगा होता आणि तो मेहनत मजुरी करू लागला होता. 2020 मध्ये त्याचे वडील गेंदाल आणि त्याची आई विचार करते की याचं लग्न करून दिलं पाहिजे. तर शेजारच्याच एका गावातील एक मुलगी असते जिचं नाव असतं कौशल्या. या कौशल्यासोबत पप्पू निषादचं लग्न करून देण्यात येतं. पप्पू निषाद कौशल्याला आपल्या घरात घेऊन येतो आणि तिच्यासोबत अगदी प्रेमाने राहू लागतो. पप्पू निषाद नेहमीप्रमाणे आपल्या मेहनत मजुरी करण्यासाठी जात असायचा. त्याची पत्नी त्याच्यासोबत व्यवस्थित राहत होती. पुढे चालून पप्पू आणि कौशल्यामध्ये एका मुलाने जन्म घेतला आणि पुन्हा 1-2 वर्षानंतर एका मुलीने देखील जन्म घेतला. मात्र त्या मुलीने जन्म घेतल्यानंतर लगभग 2 महिन्यानंतर त्या मुलीची तब्येत अचानक खराब झाली आणि त्या मुलीचा त्या ठिकाणी मृत्यू झाला. आता पप्पू आणि कौशल्या थोडी दुःखी तर झाले, मात्र नंतर हा पप्पू निषाद आपल्या पत्नीला कौशल्याला बोलतो की काही हरकत नाही, आजकाल एका मुलावरती देखील लोक जीवन जगतात आणि एक मुलगा देखील चांगला राहतो. एक मुलगा तर आपला आहेच, त्या मुलालाच आपण चांगलं शिकवू, मोठं करू, सगळं काही व्यवस्थित होईल. कौशल्या देखील आपल्या पतीला बोलते की ठीक आहे. आणि अशा प्रकारे पप्पू निषाद आणि कौशल्या आणि त्यांच्यामध्ये त्यांचा तो लहान मुलगा यांचा संसार अगदी सुरळीत चालू असतो. कौशल्याचे सासू सासरे देखील घरामध्ये असतात, मोठं कुटुंब असतं, सर्व काही ठीकठाक असतं. आता जो पप्पू होता, मी आपल्याला सांगितलं की हा मेहनत मजुरी करण्यासाठी जात असायचा आणि जी कौशल्या होती ही घरातील सर्व मेंबर्ससाठी जेवण बनवणे, सर्वांची काळजी घेणे हे कामे करत होती. आणि घरातील सर्व कामे आवरल्यानंतर कौशल्या बसून राहत असायची. तर ही कौशल्या आपल्या पतीला पप्पूला बोलते की आजकाल बऱ्याच साऱ्या महिलांकडे अँड्रॉइड मोबाईल आहे, सर्व अँड्रॉइड मोबाईल घेऊन इकडे तिकडे फिरतात, मस्त फेसबुक यूज करतात, इंस्टा यूज करतात, तर मला देखील एक अँड्रॉइड मोबाईल घेऊन द्या ना. पप्पू बोलतो ठीक आहे, मी पुढचं पेमेंट आल्यानंतर तुला एक अँड्रॉइड मोबाईल घेऊन देतो. आणि हा पप्पू मेहनत मजुरी करून आपल्या पत्नीची इच्छा पूर्ण करतो, तिला एक अँड्रॉइड मोबाईल घेऊन देतो. आणि तेथून पुढे कौशल्या जसं इतर महिला करतात इंस्टाग्रामवरती, तसं इंस्टाग्राम अकाउंट ओपन करते, फेसबुक ओपन करते कौशल्या नावाने. जे काही सोशल मीडियावरील प्लॅटफॉर्म असते ते सर्व ही कौशल्या यूज करू लागते. आता कौशल्यासाठी सुरुवातीला हा मोबाईल वगैरे, याच्यावरती येणाऱ्या रील वगैरे सर्व काही नवीन होतं. तर ही कौशल्या इंस्टाग्राम स्क्रॉल करत होती, वेगवेगळ्या रील बघत होती. तर एक रील तिच्या समोर येते आणि त्या रीलमध्ये असं दाखवण्यात येत होतं की कोणतीही महिला कमजोर नसते, ती आपल्या मनाप्रमाणे जगू शकते, तिला वाटेल त्या व्यक्तीसोबत राहू शकते आणि तिला ज्या ठिकाणी समाधान मिळतं त्या ठिकाणी ती जाऊ शकते. एकच जीवन भेटलं आहे आणि हे जीवन महिलेने एन्जॉयपूर्वक जगलं पाहिजे. आता ही गोष्ट, ही रील जेव्हा ही कौशल्या बघते, ऐकते, तर ही गोष्ट हिच्या डोक्यामध्ये फिट बसते. कौशल्या विचार करते की अगदी खरं सांगत आहे इन्स्टाच्या रीलमध्ये, एकच तर जीवन भेटलं आहे आणि महिलेने अगदी आपल्या मनाप्रमाणे जगलं पाहिजे. आणि तेथून पुढे ही कौशल्या जेव्हा कधी कोणासोबत बोलत असायची, बाहेरचा दूरचा कोणी नातेवाईक असला, कोणी नात्यातला व्यक्ती असला, तिच्यासोबत हसून वगैरे बोलू लागला, कौशल्या चांगली खुलून त्याला साथ द्यायची, त्याच्यासोबत हसायची, बोलायची. आणि जर समोरचा व्यक्ती तिला जर वेगळ्या दृष्टीने काही बोलला, काही इशारा केला, कौशल्या लगेच तयार व्हायची आणि त्याच्यासोबत लगेच फिजिकल व्हायची. समजून घ्या कौशल्या कोणत्या लेवलची स्त्री आता बनली होती. जो कोणी थोडा तिचं कौतुक केलं, हिच्या सुंदरतेचं कौतुक केलं, हिला बोलला की मी तुझ्यावरती प्रेम करतो, कौशल्या कसलाही विचार करत नव्हती. मी पप्पू निषादची बायको आहे, मला एक मुलगा आहे, हे सर्व विसरून
त्या व्यक्तीची इच्छा ही कौशल्या पूर्ण करण्यासाठी तयार व्हायची. कुठे नातेवाईकांमध्ये गेले, कोणाचं लग्न समारंभ असलं, त्या ठिकाणी तिच्याकडे एखादा बघणारा असला, तिला लाईन देणारा असला, ती ओळखायची आणि त्याच्यासोबत हसून बोलायची आणि तेथे आपलं तोंड काळे करून यायची. आपले वाईट भावना, आपले घाणेरडे काम त्या ठिकाणी करून येत असायची. मात्र या कौशल्याचे हे सर्व कांड अजूनपर्यंत लोकांपासून लपलेले होते. जरी ती करत होती म्हणजे ओपनली करत नव्हती, लपून छपूनच करत होती, मात्र ती कोणाला नाराज करत नव्हती, कोणाला नाही म्हणत नव्हती. तर असेच दिवस जात होते. हिचं हे काम असं सुरू होतं. इंस्टाग्राम अकाउंट हिने ओपन केलेलं होतं, स्वतःचे फोटो वगैरे त्यावरती पोस्ट करत असायची. तर या कौशल्याचाच एक चुलत दीर होता ज्याचं नाव होतं ओम प्रकाश. हा ओम प्रकाश बघतो की यार आपली ही चुलत वहिनी आहे, पप्पूची बायको, इंस्टाग्रामवरती आहे, फोटो वगैरे टाकते. तर हा ओम प्रकाश कौशल्याच्या फोटोजला वगैरे लाईक करू लागतो. कौशल्या बघते की हा कोण आहे, मला लाईक करतोय, बघते तर तिचा चुलत दीर आहे. आता कौशल्या देखील त्याला स्माईलचे इमोजी वगैरे सेंड करू लागते. ओम प्रकाश तिकडून तिच्या फोटोला कमेंट करतो की खूप सुंदर दिसत आहे, एकच नंबर वगैरे वगैरे यांच्यामध्ये सुरू होतं. आता ओम प्रकाश आणखी पुढची स्टेप घेतो. हा पुढे चालून हिचे कौतुक करू लागतो. हिला बोलतो की कौशल्या वहिनी तू खूप सुंदर दिसते. आता कौशल्या ही आपलं सुरुवातीला नाटक वगैरे तर करेलच. त्याला बोलते की अरे की मी तुझ्या चुलत भावाची बायको आहे, सुंदर दिसते म्हणजे काय, तू काय बोलत आहे. ओम प्रकाश बोलतो की तुम्ही मला खूप आवडता, त्या पप्पू निषादच्या तुम्ही पत्नी झाल्या, जर माझ्याच पत्नी झाल्या असत्या तर खूप चांगलं झालं असतं. आता ही कौशल्या विचार करते की यार हा तर माझा दिवाना झाला. मग कौशल्या बोलते की ठीक आहे, आपण कॉलवरती बोलत जाऊ. आणि नंतर दोघांमध्ये मोबाईल नंबर वगैरे एक्सचेंज होतात. ओम प्रकाश आणि कौशल्या दोघे फोनवरती बोलू लागतात. आता घर देखील थोडंफार जवळपास होतं. तर फोनवरती सर्व बोलणं होऊ लागतं की आपण भेटायचं कुठे, कधी भेटायचं आणि काय काय गोष्टी करायच्या, सर्व ठरतं. रात्रीच्या वेळी ही कौशल्या आपल्या घरातून बाहेर पडते. तिकडे ओम प्रकाश सोबत कॉन्टॅक्ट केलेलाच असतो आणि त्यांच्या गावाशेजारी थोडी जंगल झाडी असते, थोडं निर्जन ठिकाण असतं. तर त्या ठिकाणी रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन ही कौशल्या तिच्या त्या चुलत दिरासोबत तोंड काळं करू लागली, घाणेरडं काम करू लागली. अजूनपर्यंत देखील तिच्या पतीला पप्पू निषादला, तिच्या सासू सासऱ्यांना कोणालाही याबाबत काही माहीत नव्हतं. मात्र मित्रांनो, मी आपल्याला सांगितलं की कौशल्या कोणालाही नकार देत नव्हती. इथून मागे तिने भरपूर जणांसोबत असं काम केलं होतं. मात्र यावेळी या ओम प्रकाश सोबत असं काम केल्यानंतर तिला जरा काहीतरी वेगळं जाणवलं. तिला कदाचित ज्या गोष्टीचा शोध होता ती गोष्ट या ओम प्रकाशकडून भेटली आणि ही कौशल्या ओम प्रकाशला बोलू लागली की मी तुझ्यापासून काही लपवणार नाही, मी या अगोदर देखील बऱ्याच जणांसोबत हे काम केलं आहे, मात्र तुझ्याकडून मला जे सुख भेटत आहे तसं सुख मला एकाकडून देखील भेटलं नाही आणि मला आता असं वाटत आहे की तुझ्या सोबतच कायमस्वरूपी राहावं. ओम प्रकाश बोलतो की ठीक आहे, काही हरकत नाही, माझं देखील अजून लग्न झालेलं नाही आहे, आपण असंच भेटत जाऊ आणि दोघांमध्ये असाच पराक्रम सुरू ठेवू. बस तू दुसऱ्यांच्या कोणाच्या संपर्कात राहू नको, मला देखील ते आवडणार नाही. पप्पू निषाद तुझा पती आहे, त्याचा तर तुझ्यावरती अधिकार आहे, मात्र त्याच्या व्यतिरिक्त दुसरा कोणीही नसला पाहिजे मी सोडून. कौशल्या बोलते की आता तुझ्याशिवाय मी दुसरा कोणाचाच काय तर माझ्या पतीचा देखील विचार करू शकत नाही. मला आता पाहिजे तर फक्त तुझ्यासोबतच या गोष्टी पाहिजे. ओम प्रकाश खूप खुश होतो आणि येथून पुढे मित्रांनो ही कौशल्या आता या ओम प्रकाश सोबत लॉयल राहू लागते. असेच दिवस जात होते. पुढे चालून या कौशल्याला या ओम प्रकाशची अशी लत लागते की या ओम प्रकाशसाठी कौशल्या जीवाचं रान करण्यासाठी तयार होते, त्याच्यासाठी काहीही करण्यासाठी तयार होते आणि या ओम प्रकाशला बोलते की मला असं वाटतं की आयुष्यभर तुझ्या सोबत राहावं आणि तुझ्या सोबतच वेळ घालवावी. आता ओम प्रकाश असतो हा बोलतो ठीक आहे, काही हरकत नाही, मात्र माझ्यासोबत राहायचं असेल तर आपल्याला हे गाव सोडून कुठेतरी दूर जावं लागेल, तुला तुझ्या पतीला सोडावं लागेल, मुलाला सोडावं लागेल आणि आपण जर बाहेर गेलो तर आपण खायचं काय, राहायचं कुठे. तर कौशल्या या ओम प्रकाशवरती इतकी दिवाणी झालेली असते की ही बोलते मी यासाठी माझ्या मुलाला, माझ्या पतीला, माझ्या संपूर्ण घरदाराला, परिवाराला, सर्वांना विसरण्यासाठी तयार आहे, बस तू माझी साथ दे. आणि जर तू माझी साथ देत असला, आपण जेथे कुठे जाऊन राहू त्या ठिकाणी मी स्वतः काम करत जाईन, तू फक्त रूमवरती पडून राहत जा, मी तुला कसलीही कमी पडू देणार नाही, बस तू माझ्यासोबत लॉयल राहा. इतका हा ओम प्रकाश या कौशल्याला आवडतो. आणि मग बाकी काय होणार असते हा ओम प्रकाश बोलतो की ठीक आहे, कधी जायचे पळून. 24 फेब्रुवारी 2026 दिवस ठरवतात आणि 24 फेब्रुवारी 2026 रोजी
कौशल्या घरातून तिचे सर्व दागदागिने, महागातल्या साड्या वगैरे सर्व सूटकेसमध्ये पॅक करते आणि या ओम प्रकाश सोबत घरातून फरार होऊन जाते. तिकडे दिल्लीमध्ये जाऊन एक रूम घेतात आणि त्या रूममध्ये दोघे अगदी पती पत्नीप्रमाणे राहू लागतात. आता इकडे पप्पू निषाद जेव्हा सकाळी झोपेतून उठतो, शेजारी बघतो त्याची बायको तर त्याला कुठे दिसत नव्हती. तो घरात आपल्या आईला टंटी देवीला विचारतो. टंटी देवी बोलते की मलाही माहीत नाही तुझी बायको कौशल्या कुठे गेली. आणि अशा प्रकारे सर्व शोधाशोध सुरू होते. संपूर्ण कुटुंब पोलीस स्टेशनमध्ये जाते आणि ही कौशल्या बेपत्ता असल्याची तक्रार दाखल करते. पोलीस प्रकरणाला गांभीर्याने घेतात आणि अखेर या कौशल्याचं मोबाईल लोकेशन वगैरे सर्व ट्रेस करून 27 फेब्रुवारी 2026 रोजी ओम प्रकाश आणि कौशल्याला शोधून पोलीस स्टेशनमध्ये घेऊन येतात. संपूर्ण कुटुंब, इकडे पप्पू निषादचं कुटुंब आलेलं होतं, ओम प्रकाशचं कुटुंब देखील त्या ठिकाणीच आलेलं होतं. खरं तर पप्पू निषाद ओम प्रकाश चुलत भाऊ होते. आता ओम प्रकाशचे जे घरवाले होते त्याचं कुटुंब होतं, हे ओम प्रकाशची त्या पोलीस स्टेशनमध्येच पिटाई करतात, त्याला मारहाण करतात, त्याला बोलतात की नालायका, तुझ्याच चुलत भावाच्या पत्नीला तू असं घेऊन जात आहे, तुला लाज वाटली पाहिजे, शरम वाटली पाहिजे. पोलीस त्या ठिकाणी होते, सर्व प्रकरण मिटवतात, वाद शांत करतात आणि त्यानंतर या कौशल्याला जेव्हा विचारण्यात येतं, कौशल्या बोलते की काही झालं तरी चालेल, दुनिया इकडची तिकडे झाली तरी चालेल, मी ओम प्रकाशला सोडू शकत नाही. मला पाहिजे तर फक्त ओम प्रकाश पाहिजे आणि मी ओम प्रकाश सोबतच राहणार आहे. ओम प्रकाश बोलतो की मी देखील कौशल्यासोबत राहू इच्छितो. यांना भरपूर समजावून सांगण्यात येतं, मात्र हे ऐकण्यासाठी तयार नसतात. तर जो कौशल्याचा पती होता पप्पू निषाद, हाच सर्वांना थांबवतो आणि बोलतो की मीच आता कौशल्याला माझ्या घरात ठेवू शकत नाही, कारण हिला ओम प्रकाश पाहिजे आहे, हिला जाऊ द्या जिथे जायचे असेल तिथे, कारण हिला मी जबरदस्तीने घरात ठेवलं, त्याला घेऊन ही माझाच गेम ओव्हर करून टाकेल. आणि अशा प्रकारे जो पप्पू निषाद असतो आणि कौशल्या यांच्या दोघांमध्ये राजीनामा होतो आणि तिथून पुढे ही कौशल्या ओम प्रकाश सोबत परत दिल्लीला येऊन त्या रूममध्ये अगदी पती पत्नीप्रमाणे राहू लागतात. आता दिल्लीला गेल्यानंतर हा ओम प्रकाश अगदी आराम त्या रूममध्ये करत असायचा, दिवसभर पडून असायचा, दिवसभर आराम करायचा, मोबाईल बघायचा, कुठेही जात नव्हता. आणि या कौशल्याने त्याला सांगितलं होतं की मी स्वतः काम करेल, तुला पोसेल, बस त्याबद्दल तू माझ्यासोबत प्रामाणिक राहा आणि माझी जी भूक आहे ही भूक भागवत राहा. आणि ओम प्रकाश त्या गोष्टीमध्ये चांगला पुढे होता, त्यामुळेच या कौशल्याचं मन याने जिंकलं होतं. कौशल्य देखील त्या ठिकाणी राहून आता झाडू पोछा करू लागते, कष्ट करू लागते आणि या ओम प्रकाशसाठी स्वयंपाक वगैरे बनवते, याला कसली कमी पडू देत नाही. आणि याबद्दल ओम प्रकाश देखील या कौशल्याला कसलीही कमतरता होऊ देत नाही, काही कमी पडू देत नाही. तिकडे कौशल्याचा जो पती होता पप्पू निषाद, याने आता या कौशल्याचा विषय पूर्णपणे सोडून दिला होता. ती त्याच दिवशी मेली होती ज्या दिवशी ती त्याला आणि त्याच्या मुलाला सोडून त्याच्याच चुलत भावासोबत पळून गेली. आता फेब्रुवारीचा महिना जातो, मार्च जातो, एप्रिल जातो, 10 मे 2026चा दिवस असतो. हरिद्वारच्या चंडीदेवी रोपवे जवळ एक बंद पडलेला पैदल मार्ग असतो. त्या ठिकाणी काही यात्रीगण जात येत असतात, तर त्यांना काहीतरी वेगळं जाणवतं. तेथे माशा वगैरे भिनभिन करत होत्या, कुत्रे वगैरे भुंकत होते, त्या ठिकाणी कावळे वगैरे घोंगावत होते. तर लोकांना काहीशी शंका येऊ लागते. एक व्यक्ती जवळ जाऊन बघतो तर एका महिलेची डेड बॉडी पडलेली असते. तो व्यक्ती पळत पळत इकडे लोकांना जमा करतो, सर्व लोक जमा होतात, पोलीस स्टेशनमध्ये संपर्क केला जातो. पोलीस घटनास्थळी दाखल होतात, बघतात की महिलेचा मृत्यू झालेला आहे आणि महिलेच्या बॉडीकडे बघून असं वाटत होतं की हिच्याच ओढणीने हिचा गळा करकचून आवळण्यात आला आहे आणि हिची हत्या करून टाकण्यात आली आहे. आता पोलिसांपुढे सर्वात मोठा प्रश्न होता की नक्की ही महिला आहे कोण. आता तिच्या हातावरती गोंदलेलं होतं, टॅटू बनवलेला होता, नाव होतं कौशल्या. आता कौशल्या ही तुम्हाला माहीत आहे कोण आहे, मात्र पोलिसांना माहीत नव्हतं की ही कौशल्या, नाव तर हिचं कौशल्या आहे, कौशल्या नावाच्या कित्येक महिला या देशात आहे. नक्की ही कौशल्या आहे कोण. आता पोलिसांसमोर दोनच प्रश्न होते की ही कौशल्या कोण आहे, कुठे राहते, काय करते, हिचं घर कुठे आहे आणि हिची हत्या नक्की केली कोणी. तर 2019 पासून आतापर्यंत पोलीस बघतात की 164 कौशल्या नावाच्या महिला बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल झालेली आहे. सर्वांचा रेकॉर्ड काढला जातो. 3540 महिलांचा डाटा बघितला जातो. मोबाईल नंबरची पडताळणी केली जाते आणि त्यानंतर अनेक CCTV फुटेज चेक करण्यात येतात. तर 8 मे 2026 रोजी पोलिसांना दिसते की
की 3 पुरुष आणि 1 महिला चंडी देवी मंदिराकडे जाताना दिसतात, मात्र येताना फक्त ते 3 पुरुषच दिसतात, ती महिला कोठेही दिसत नव्हती. आता पोलीस आणखी CCTV फुटेज चेक करू लागतात, तर त्यांना दिसून येते हे लोक कोणत्या गाडीमध्ये आले होते, त्या गाडीचा नंबर वगैरे काढला जातो आणि त्या नंबरवरून त्या 3 व्यक्तींना उचलण्यात येते. त्या तिघांचे नाव होते राकेश, छेदीलाल आणि ओम प्रकाश. आता तिघांना जेव्हा उचलण्यात येतं त्यांचं चांगल्या प्रकारे स्वागत केलं जातं, पोलिसी स्वागत, आणि यांना विचारण्यात येतं की तुम्ही या ठिकाणी का आले होते, तुमच्यासोबत ती महिला कोण होती आणि ती महिला आता कोठे आहे. हा ओमप्रकाश बोलायचा की ती महिला या ठिकाणी हरवली आहे आणि नंतर बोलायचा की ती कोणासोबत पळून गेली आहे, ती महिला नीच होती, नालायक होती, अमुक तमुक. मात्र पोलीस जेव्हा दांडे मारू लागतात तेव्हा हा ओमप्रकाश त्या दांड्यांना घाबरतो, त्यांच्या हातापाया पडतो, बोलतो की मी सर्व पहिल्यापासून शेवटपर्यंत तुम्हाला सांगण्यासाठी तयार आहे. आणि त्याने हा पहिल्यापासून ती महिला कशी होती, काय काय करत होती, पप्पू निषाद सोबत लग्न केल्यानंतर आणखी एका व्यक्तीसोबत देखील ही कौशल्या पळून गेली होती, तिला पुन्हा आणले होते, पुन्हा ती पप्पू निषाद सोबत राहू लागली होती आणि आता ही दुसरी वेळ होती या ओमप्रकाश सोबत दिल्लीला येण्याची. तर आता आपण बोलाल की कौशल्या आणि ओमप्रकाश दिल्लीमध्ये येऊन अगदी व्यवस्थित राहत होते. ओमप्रकाश रूममध्ये पडून राहायचा, कौशल्या त्याच्यासाठी कामे करत होती, त्याला पोसत होती, त्याला सर्व सुख देत होती, त्याच्याकडून स्वतः सुख घेत होती. मग नक्की ओमप्रकाशने या 2 लोकांच्या मदतीने हिचा काटा नक्की काढला का? तर विषय असा झाला की पुढे चालून या कौशल्याच्या मनामध्ये या ओमप्रकाशने इतकं मोठं घर केलं की ही कौशल्या याला बोलू लागली की आता मला तुझ्यासोबत लग्नच करायचं आहे, याशिवाय मी राहूच शकत नाही. आणि तेथून पुढे या ओमप्रकाशचे लाईट लागू लागतात. या ओमप्रकाशला या कौशल्याचा सर्व डाटा माहीत होता, हिने मागे काय काय कांड केले आहे हे सर्व माहीत होतं. ओमप्रकाश विचार करत होता की फक्त वेळ घालवण्यासाठी ही महिला ठीक आहे, मात्र लग्नाचा विचार ओमप्रकाशने कधी केला नव्हता. मात्र कौशल्य जी होती ही आता याच्यावरती दबाव बनवू लागली होती. ही बोलत होती की तू इतक्या दिवसांपासून माझ्या सोबत राहत आहे, मी सर्व तुला सुख देत आहे, तुला लग्न माझ्यासोबत करावंच लागेल. ओमप्रकाश बोलायचा की नाही, आपण लग्न न करता देखील पती पत्नीप्रमाणे राहतोच आहे. मात्र कौशल्या ते ऐकण्यासाठी तयार नव्हती. कौशल्या बोलते की हे बघ, जर तू लग्न करत नसला तर मग मला पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तुझ्या विरुद्ध रेप केस देखील करता येईल. आता हे सर्व ऐकून ओमप्रकाशचं अवसान गळून पडतं. ओमप्रकाश आपल्या भावाला राकेशला कॉल करतो आणि राकेशला बोलतो की यार मी इकडे कौशल्यासोबत पळून तर आलो आहे, मात्र कौशल्या असं बोलत आहे, लग्न करायचं बोलत आहे, लग्न करू की नको करू. राकेश बोलतो की अजिबात करू नको, ही कौशल्या पूर्ण कॅरेक्टरलेस स्त्री आहे, ती आता सुद्धा तुझ्यासोबत राहत आहे, मात्र या व्यतिरिक्त तिचे अनेक जणांसोबत कॉन्टॅक्ट असतील, तुला काही माहीत नाही, तू घरामध्ये बसून राहत असेल आणि ती किती जणांसोबत तोंड काळं करून येत असेल, तू लग्न करू नको. आता राकेशचं असं मत होतं. त्यानंतर हा ओमप्रकाश पुन्हा विचार करू लागतो हिच्यासोबत लग्न करावे की नाही करावं. नंतर त्याचा एक दूरचा नातेवाईक असतो छेदीलाल, हा छेदीलाल देखील ओमप्रकाशचा चांगला मित्र असतो. तर छेदीलालला कॉल करून त्याला बोलतो की ही महिला असं बोलत आहे, लग्न करू का? छेदीलाल बोलतो की अजिबात करू नको, ती लग्न तर तुझ्यासोबत करील, मात्र संबंध दुसऱ्या 50 जणांसोबत ठेवेल. मग आता ओमप्रकाश या राकेशला आणि छेदीलालला बोलतो मग नक्की करावं काय? जर लग्न केलं नाही तर ही पोलीस स्टेशनमध्ये माझ्या विरुद्ध रेप केस दाखल करेल. तिघेही विचार करतात आणि तिघांच्या सुपीक डोक्यामध्ये एक सुपीक आयडिया येते की हिला हरिद्वारला घेऊन जायचं. त्या ठिकाणी चंडीदेवी पैदल मार्ग आहे जो की बंद पडलेला आहे, निर्जन ठिकाण आहे, त्या ठिकाणी दर्शनाच्या निमित्ताने घेऊन जायचं आणि त्याच ठिकाणी तिचा कार्यक्रम उरकून टाकायचा. आणि तसं या कौशल्याला बघणारं कोण आहे, ही बेपत्ता झाली म्हणून हिचा रिपोर्ट दाखल करणारं कोण आहे, ही तर सर्व नातेवाईकांना सर्व परिवाराला सोडून आलेले आहे. आणि अशा प्रकारे 8 मे 2026 रोजी राकेश, छेदीलाल, ओमप्रकाश आणि कौशल्या हे चौघे गाडीने हरिद्वारला जातात, चंडीदेवी मार्गाकडे जातात. दर्शन करण्याच्या निमित्ताने या कौशल्याला सांगतात आणि तेथे गेल्यानंतर जेव्हा त्या ठिकाणी जातात तिचाच ओढणीने तिचा गळा करकचून आवळण्यात येतो, तिचा श्वास बंद होतो, तिला त्या झाडी झोडपांमध्ये फेकून देतात आणि त्यानंतर तिघेही त्या ठिकाणावरून फरार होऊन जातात. आणि पोलिसांनी खूप अथक परिश्रमाने या तिघांना अटक केली होती. आता तिघांनी आपला गुन्हा कबूल केला, तिघांविरुद्ध गंभीर कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र मित्रांनो, या लोकांनी या कौशल्यासोबत जे केले ते तर कायद्यानुसार चुकीचे आहे, मात्र कौशल्या कोणत्या लेवलची स्त्री होती हे तर आपल्याला या घटनेपासून अगदी चांगल्या प्रकारे समजले असेल. जेव्हा ही घटना सोशल मीडियावरती व्हायरल होऊ लागली तेव्हा सर्व लोक एकच बोलत होते
की एक महिला क्षणिक सुखासाठी आपल्या त्या मुलाला, आपल्या पतीला, आपल्या संपूर्ण परिवाराला सोडण्यासाठी कशी तयार होऊ शकते? आपले सर्व हक्काचे माणसे सोडून, रक्ताचे नाते तोडून एका अनोळखी व्यक्तीला आपलं प्रेम कसे देऊ शकते? त्याच्यासोबत लॉयल कशी राहू शकते? अखेर आपला पती आपल्या हक्काचा, तो आपलाच असतो. आपला सक्का भाऊ हा आपलाच सक्का भाऊ असतो. आणि आपले जे काही आई वडील असतात, सासू सासरे असतात, ते सर्व आपल्या हक्काचे असतात. आपले ते आपलेच असतात आणि दुसरे ते नेहमी दुसरेच असतात. ते आपल्याला कधीही दगाफटका करू शकतात. अखेर या महिलेसोबत ते झाले ज्याचा हिने स्वप्नात देखील विचार केला नसेल. तर मित्रांनो, या घटनेबद्दल आपले काय मत आहे कमेंट सेक्शनमध्ये नक्की मांडू शकता. बाकी या व्हिडिओचा माझा उद्देश कोणाच्या भावना दुखावणे, कोणाची बदनामी करणे, अश्लीलतेचा प्रसार करणे नाही, तर जनजागृती करणे आहे. अशा अनेक महिला या समाजामध्ये बघितल्या आहे की आपल्या पतीला, आपल्या त्या मुलाला सहज सोडून दुसऱ्या अनोळखी व्यक्तीसोबत जाऊन राहू लागतात. आणि अशा महिलांसोबत अखेर या कौशल्यासारखेच होणार आहे याची मी शाश्वती देतो. कारण कर्म हे नेहमी फिरून येत असतात. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच सत्य घटना, क्राईम स्टोरी नेहमी ऐकत राहण्यासाठी स्वप्नील क्राईम टॉक्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, नमस्कार.